पहिली वेळ आहे. चुकलं माफलं तर काही माफ करा. कवितेचं शीर्षक आहे धाडस. त्या दिवशी माई झाली गुड मॉर्निंग, बायको म्हणे मले आय ॲम गोईंग. त्या दिवशी झाली माई गुड मॉर्निंग, बायको म्हणे मले आय ॲम गोईंग. म्या विचारलं व्हेअर, बायको म्हणे माहेर. म्या विचारलं व्हेअर, बायको म्हणे माहेर. हे ऐकून आता मले मस्त मस्त वाटे, अन काही उचापात्या करायच्या आत माया अंगावर ये काटे. डोळे चोळून मग म्या पांघरून फेकून दिलं. डोळे चोळून मग म्या पांघरून फेकून दिलं. गाडीवर बसून बायकोले स्टँडवर तर नेलं. अर्ध्या तासानं बस मग स्टँडवर तर आली, अन मई बायको मले बाय बाय करत निघून गेली. हे असं सकाळी पार्सल सासूरवाडीले कुरिअर करून आलो. हे असं सकाळी पार्सल सासूरवाडीले कुरिअर करून आलो, अन दिस होता इतवारचा, म्हणून मी टर्र झोपी गेलो. सुट्टीचा दिस होता, मले नव्हता कोणता कामधंदा. सुट्टीचा दिस होता, मले नव्हता कोणता कामधंदा, आणि बायको नव्हती म्हणून मी होतो आजाद परिंदा. विचार केला आज की शाम जाम के नाम करते हैं. विचार केला आज की शाम जाम के नाम करते हैं, आणि टीव्हीत पाहिलं तर ती काय म्हणे आज कुछ तुफानी करते हैं. एवढा कॉन्फिडन्स घेऊन म्हणलं करू आज कमाल, आणि बायको नसतानाच नसते माझ्या आयुष्यात कमाल. हा कॉन्फिडन्स घेऊन म्या देशीले इग्नोरच केलं, आणि थोडंसं स्टँडर्ड वाटावं म्हणून ब्रँडेड बाटलीकडेच लक्ष दिलं. हा सगळा तामझाम घरी घेऊन मग मी आलो. हा सगळा तामझाम घरी घेऊन मी आलो. मी होतो आजाद परिंदा, मी मायाच दुनियेत झिंगलो. माया सारं थोड्या वेळात घराचं दार खडकन वाजलं. थोड्या वेळात घराचं दार खडकन वाजलं. दार उघडल्यावर बायकोसमोर माया सारं पितंय उघडं पडलं. पहिले सांगितल्यानुसार बायको जाताना मले मस्त मस्त वाटे, आणि हिले दारात पाहून माया अंगावर आले काटे. माया तामजाम पाहून बायको करे हाप हाप, आणि जसा भरला होता तिले हिव ताप. बायको म्हणे थांबा आता बाबाची होते एंट्री, आणि मग सुरू होईन तुमच्या धाडसाची डॉक्युमेंटरी. लाडी गोडीनं बायकोले म्या म्हणलं सांगू नको नव बाबाले, उद्याच आणून देईन सोन्याचा हार घालाले. बायको म्हणे आता तू उपाशीच राय. बायको म्हणे आता तू उपाशीच राय, आणि माया कॉन्फिडन्स झालता लो, आणि BP झालता हाय. बायकोनं रडक्या आवाजात म्हणलं नाही पाहिजे सोन्याचा हार घालाले, तुम्ही आमचे हात म्हणून बायको तुम्ही आमचे हात म्हणून जपा जरा जीवाले. हे सगळं ऐकून म्या मग बायकोकडं पाहिलं. तिचे डोळे पाणावलेले पाहून चुकलंच आपलं असंच मला जाणवलं. त्या दिवशी मी शिकलो एक धडा, दारू व्यसन नाही करायचं, लावला कानाले खडा. आपली लोक आपलं कुटुंब जीव लावते आपल्याले, आणि थोड्याशा मजेसाठी आपण जीव लावतो जहराले. शेवटी मग जाताना एवढंच विनंती मी करतो, दारूचं व्यसन करू नका, जपा स्वतःच्या जीवाला.